अकोल्यामध्ये अपघाताच्या 2 घटना घडल्या। अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये ट्रकचा भीषण अपघात झाला। अपघातानंतर ट्रकला आग लागली आणि संपूर्णपणे ट्रक जळून खाक झाला। अकोला नागपूर राष्ट्रीय महामार्गावरची ही दुर्घटना आहे। तर दुसरीकडे अकोल्यामध्येच लग्नातून परत येत असताना कार पलटली आणि अपघात झाला। हिवरखेड ते गोर्धा दरम्यान कारचा हा भीषण अपघात झाला। कार अपघातात 1 जण ठार झालाय, 4 जण गंभीर जखमी आहेत। दोन्ही अपघातांची दृश्य सध्या आपण स्क्रीनवर बघतोय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी जयेश गावंडे यांच्याकडून। जयेश, दोन्ही अपघातांमध्ये नेमकं काय घडलं होतं आणि आत्ताच्या क्षणाला नेमकी काय स्थिती आहे या घटनास्थळांवर? रिद्धी, हे रात्रीची घटना आहे। ट्रकची जी घटना आहे ती अकोल्यातील मूर्तिजापूर जवळ असलेल्या पॉलिटेक्निक कॉलेजवरचा हा अपघात आहे। ट्रकचा समोरचा टायर फुटला होता आणि तो टायर फुटल्यामुळे ट्रक अनियंत्रित झाला आणि थेट डिवायडरवर धडकला। त्यामुळे ट्रकने अचानक पेट घेतला आणि मोठा भीषण आग जी आहे ती ह्या ट्रकला लागली होती आणि या आगीमध्ये लाखो रुपयाचं नुकसान जे आहे ते ट्रक मालकाचं झालेलं आहे। सुदैवानं चालक जो आहे तो वाचला आहे, मात्र या घटनेमध्ये लाखोचं नुकसान जे आहे ते ट्रकचं झालं आहे। तर दुसरीकडे जी घटना आहे ती हिवरखेडची घटना आहे। हिवरखेड जवळ लग्नातून येणारी जी 4 चाकी गाडी आहे ती अनियंत्रित होत पलटी झाली आणि त्यामध्ये 1 जण दगावल्याची माहिती समोर येत आहे आणि 4 जण जे आहेत ते जखमी झालेले आहेत। रिद्धी जी, निश्चित धन्यवाद जयेश दिलेल्या माहितीसाठी। ही दृश्य आपण बघतोय, अकोल्यातले हे 2 अपघात आहेत। एकीकडे मूर्तिजापूरमध्ये ट्रकला भीषण आग लागली आणि त्याच्यामध्ये ट्रक संपूर्णपणे जळून खाक झाला, तर दुसरी दृश्य हिवरखेड परिसरातली आहे जिथे कार पलटी होऊन हा अपघात झाला, ज्याच्यामध्ये 1 जण ठार झालाय।